नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसोबतच नवे इन्कम टॅक्स नियमही लागू झाले. यावेळी आयकर विभागाने सर्वसामान्य करदात्यांसाठी महत्त्वाच्या बदलांची घोषणा केली आहे. यामध्ये फॉर्म 121 नावाचा एक नवीन फॉर्म आयकर विभागाने जारी केला आहे, जो व्याज आणि लाभांश अशा उत्पन्नावरील टीडीएस टाळण्यासाठी तयार करण्यात आलाय. हा फॉर्म सध्याच्या फॉर्म 15G आणि 15H यांची जागा घेणार आहे. पण आता हा फॉर्म कधी आणि कसा वापरायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असणार. त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. 1 एप्रिल 2026 रोजी नवीन आयकर कायदा लागू झालाय. यामुळेच फॉर्म 121 आता करदात्यांना एका विशिष्ट आर्थिक वर्षातील त्यांचे उत्पन्न घोषित करण्याची परवानगी देतो. हा फॉर्म बँकेकडे किंवा व्याज देणाऱ्या संस्थेकडे वेळेवर सादर करणे आवश्यक आहे. आयकर विभागाचा फॉर्म 121 अशा कोणत्याही कंपनीसाठी उपयुक्त ठरेल ज्यामध्ये तुमची हिस्सेदारी आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेतून पैसे काढणे, निवृत्ती वेतन, विमा कमिशन, घर भाडे, म्युच्युअल फंडातून मिळणारे उत्पन्न, जीवन विमा पॉलिसींमधून मिळणारे उत्पन्न, मुदत ठेवींवरील व्याज अशा अनेक ठिकाणी तो उपयुक्त ठरेल. हा फॉर्म भरून सादर केल्यास संबंधित संस्था टीडीएस कापणार नाही. तसेच हा फॉर्म एका वर्षासाठी वैध असतो. जर तुम्ही फॉर्म 121 सादर केला नाही आणि तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असले तरी एका विशिष्ट मर्यादेनंतर तुमचा टीडीएस कापला जाईल. एकदा टीडीएस कापला गेल्यानंतर तुम्हाला आर्थिक वर्षाच्या शेवटी तुमचा आयकर परतावा दाखल केल्यानंतरच पैसे मिळतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीशीर व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.